श्री स्वामी समर्थ. आज करूया शिवल्याचं कालवण. मालवणी भाषेत त्याला मुळे म्हणतात. पहिलं एका टोपात थोडं तेल घातलं, त्यात कढीपत्ता घातला. कढीपत्ताला तडतडल्यावर त्यात कांदा घातला. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यात नंतर मी थोडी आल्या लसणाची पेस्ट टाकली आहे, क्रश केलेली, ती घालून घ्यायची. थोडं 5 मिनटं ढवळायचं. त्याच्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. टोमॅटो परतून घ्यायचा. बाकी या सगळ्याला 5 मिनटाची वाफ द्यायची, म्हणजे ते एकदम सॉफ्ट होतं. आता बघा, झाकण काढलं आहे मी. झाकण काढल्यावर सगळं सॉफ्ट झालं आहे. आता त्याच्यात थोडासा घाटी मसाला टाकला आहे, 2 चमचे घाटी मसाला, अर्धा चमचा हळद पावडर. चांगलं ढवळून घेतलं आहे 5 मिनटं. आता त्याच्यावर उकडवलेले वाफवलेले शिवले म्हणजे मुळ्या ते टाकलेत. वाडगाभर होते माझ्याकडे, ते टाकलेत. आणि आम्ही वाफवलेलं शिवल्याचं पाणी पण ओततो त्याच्यात गाळून, म्हणजे मग शिवल्यांमध्ये मीठ घालायची गरज नसते, कारण की ते पाणी ऑलरेडी खारटच असतं. ते 1 वाडगा पाणी घातलं की वरनं वेगळं पाणी घालायची गरज नाही आणि त्यात मीठ पण घालावं लागत नाही. चांगलं पाणी घालून परतवून घेतलं आहे. आता त्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालूया, बारीक चिरलेली. कोथिंबीर घातल्यावर झाकण लावायचं, 1 उकळी मारायची, उकळी काढायची आणि सर्व करायचं. माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.